नाणेफेक जिंकून पार्थ 11 देवाचे गोठवणे या संघाने गोलंदाजी स्वीकारली आहे. कुंभडे संघाकडून फलंदाजी करता आलेले आहेत ते स्ट्राईकवर आहेत ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राया. हा सामना 3 ओव्हरचा राहील. सर्व खेळाडूंना माहितीसाठी रुपेश मारा करेल तो ज्ञानेश्वर याला. मॅचचा पहिला चेंडू दुसऱ्या फेरीतील सामना. ज्ञानेश्वरनी तटवलेला चेंडू सुंदर असा एक धावेकरता आणि दुसरी धाव ही चोरून घेतलेली आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. संघाची वाढती धाव संख्या 1 चेंडू 2 धावा. थोडी घाई करायची आहे पंचांनी. आपल्याकडे अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. सूरज दुसरा चेंडू टाकेल आणि मारा करेल ज्ञानेश्वर याला. 2-3 पावलांचा रनअप आणि तटवलेला चेंडू हा फलंदाजाला काही समजलेला नाही आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि रनआउट होता होता वाचलेला आहे राया. संघाची वाढती धावसंख्या 3. 2 चेंडू 3 धावा. तिसऱ्या चेंडूला सामोरे जाईल तो राया. रुपेशच्या तिसऱ्या चेंडूला सामोरे जाईल तो राया आणि सुंदर असा टाकलेला चेंडू आणि पंचांचा निर्णय नॉट आउट आणि हा चेंडू डॉट. 3 चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी रुपेशच्या मार्फत आणि ओव्हरमधला चौथा चेंडू आणि टाकलेला सुंदर असा तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल धरणीला दान. गचाळ असं क्षेत्ररक्षण. एक शॉर्ट धाव, एक शॉर्ट रन आहे. फक्त एकच धाव मिळेल. 4 चेंडू अखेरीस 4 धावा बिनगडी बाद कुंभवडे संघाची. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. रुपेश हा खूपच चांगली गोलंदाजी करतोय. या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 4 चेंडूवर 4 धावा दिलेल्या आहेत आणि हा 5वा चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू आणि हा तटवलेला चेंडू आणि हा चौकार. संघाची धन्यवाद डीजे. संघाची वाढती धावसंख्या 8. 5 चेंडू 8 धावा आणि या षटकातील शेवटचा चेंडू रुपेश मारा करेल तो राया याला. शेवटचा चेंडू मारा करेल रायाला आणि चेंडू आणि ही झेल उडाली आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल सुटलेला आहे आणि
झेल सुटल्या कारणास्तव अजून 2 धावा मिळतील. संघाची वाढती धावसंख्या 10 धावा. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा ब गटामधील आपण सेकंड राऊंडची मॅच बघतोय आणि निश्चित स्वरूपामध्ये जो जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. ही मॅच फार महत्वपूर्ण आहे. रुपेशचं पहिलं षटक चांगल्या प्रकारे केलंय. विनोद बॉलिंग मार्क वरती आला आता. विनोदचा पहिला बॉल इथून आडव्या बॅटने इथून ज्ञानेश्वर करता चांगला फटका त्याने सजवलाय. बॉल इथून चालला ऑन साइडला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. याच्या अगोदरचा बॉल बघा म्हणजे तो शेवटचा बॉल होता पहिल्या षटकामधील. त्याच्यावरती 2 धावा जोड्यामध्ये यश प्राप्त झालं होतं आणि राया असं वाटलं की त्याला जीवनदान मिळालंय. ते जीवनदान खूप मागणे ठरवू शकेल कारण की येणाऱ्या वेळ आणि काळामध्ये ज्या खेळाडूचा कॅच सुटतो तो अप्रतिम दर्जाची बॅटिंग करतो याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. कारण की जीवनदान मिळाल्याच्या नंतर त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास उंचावताना आम्ही बघितलाय. हा फुल टॉस बघा मी सांगितलं होतं आणि त्याचं नमुना उदाहरण मैदानादरम्यान पेश केलंय. रायाच्या बॅटमधून आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू डीसी. चला खेळाडू जर आपल्या आसपास आपल्या रेंजमध्ये जर बॉल असेल तर तुम्ही तो प्लीज द्या. जर नसेल तर ऑफिशियल आपण दुसरा बॉल घ्या कारण की वेळ फार महत्वपूर्ण आहे. कमिटी मेंबर्स कोण असेल तर आपण बॉल द्या. तर चला दुसरा बॉल मैदान दरम्यान घेतला जातोय. खेळाडू जे मैदान दरम्यान आहे त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेर बॉल शोधण्याकरता किंवा बॉल आणण्याकरता जाऊ नका प्लीज. व्हॉलंटियर्स आहेत आमचे जे काही खेळाडू आहेत ते देखील सहकार्य करतात. आम्ही आग्रहाची विनंती करतोय खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर जाऊ नका प्लीज. ही मॅच फार महत्वपूर्ण आहे. जो जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मी निश्चित स्वरूपामध्ये इथून मिळणार आहे. त्या अनुषंगाने इथून एक चांगला स्कोर इथून उभा करावा लागेल. अगोदरच्या मॅच मध्ये काय चांगली बॅटिंग केली होती. मला वाटतं की 6 बॉलमध्ये 6 षटकार मयूर आणि खेसले होते. मयूर सारखा खेळाडू आणि त्याच्यानंतर तुम्ही किती धावांचं आव्हान इथून सेट करणार आणि किती धावा तुम्ही धाव फलकावरती बनवणार आणि तुमच्या गोलंदाजांना लढण्याकरता किती धावा देणार याच्यावरती देखील आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. ओव्हरचा पुढील बॉल तिसरा बॉल आहे हा. कॅच सुटल्याच्या नंतर हा बघा फटका आणखी एकदा फसलाय. यावेळेस शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू कुठलीही चुकी करत नाहीये. यावेळेस राया जाळ्यामध्ये अडकला जाईल. राया बॅक टू द डगआउट विकेट. थँक्यू डीसी. बघा येत्या 2 वर्षांमध्ये आपण बघितलं तर एक खूप ट्रेंडिंग मध्ये असलेलं सॉन्ग आहे आणि आपण ते निश्चित स्वरूपामध्ये ऐकलंय.
धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 15-15 आकड्यावरती. गडी बाद झालाय, सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट. चांगला कमबॅक झालाय. फुल टॉस बॉल येतो ऑन साईडला दिशा दिली आहे. जोपर्यंत काव कॉर्नरचा फिल्डर बॉलला फील्ड करेल एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केले जाईल. राया इथून बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरता मैदानादरम्यान इन झाले. पहिल्या बॉलवरती त्यांनी खातं खोललं जात आहे. विपुल पहिल्या बॉलवरती त्यांनी वैयक्तिक खातं खोललंय. संघाचं तर निश्चित स्वरूपामध्ये अगोदरच खातं खोललं होतं, पण इथून बघावं लागेल. मयूर सारखा खेळाडू त्या समोरच्या संघामध्ये आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही किती धावा बनवणार. यामुळे चांगला फटका ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आलाय. खेळाडू होता त्याच्या मस्त करत असतात. बॉल सरळ बाउंड लाईनच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. ओव्हर पिच बॉल ज्ञानेश्वर करतात, त्याला रास आलाय. आजचा दिवस जर कोणी बॅटने गाजवला असेल तर ज्ञानेश्वर ओव्हर पिच बॉल सोडत नाहीये. त्याच्या रेंज मध्ये बॉल जर आला तर खूप लांबवरती मारण्याकरता जोरकस फटका खेचण्याकरता ओळखला जाणारा ज्ञानेश्वर चांगली बॅटिंग करतात. आपल्या टीम करता आणखी एकदा इथून मृत चेंडू करार केला जाईल. डेड बॉल इथून करार केला जाईल. धावफलक 22-22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा शेवटचा बॉल कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. 1:27 घटनादरम्यान झाली तर वेळेला महत्व द्या मित्रांनो प्लीज. वारंवार आम्ही विनंती करतोय. शेवटचा बॉल, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 70-70 लगा तो सिक्सर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धावफलक जाऊन पोहोचला 2 षटकांचा समाप्ती अखेरीस 28-28 लॉस ऑफ 1 विकेट. राया बाद झाल्याच्या नंतर इथून जिम्मेदारी ज्ञानेश्वर यांनी उचलली आहे. क गटाला इथून सुरुवात होणार आहे. तर जी पहिली मॅच असेल लुपेश 11 शिरवली दोन्ही संघांचे कॅप्टन्स. शिरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारे स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे टॉस साठी. या 6 बॉल नंतर आम्ही हा टॉस करणार आहोत. चैतन्य आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता. चैतन्याचा पहिला बॉल त्याने रूम दिली आहे, कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला वेगवान गतीने आणि इथून बघा ज्ञानेश्वर एका धावेने समाधान व्यक्त करतोय. एक धाव घेतल्याच्या नंतर तो स्वतः थांबलाय बघा, कारण की ज्ञानेश्वरने चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 बॅक टू बॅक त्याने षटकार खेचले. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचले. एक सन्मान जरा स्कोर इथून धाव फलकावरती उभा केलाय. भले तुमच्याकडे मयूर सारखा फलंदाज आहे, पण आमच्याकडे देखील नामवंतलेले गोलंदाज आहे. आमच्याकडे देखील राया सारखा गोलंदाज आहे ज्याने की 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या. भले तुमच्याकडे मयूर आहे, आमच्याकडे देखील राया आहे. जसाच तसं उत्तर या मॅच मध्ये दिलं जाईल. शेवटचे 5 बॉल शिल्लक ते फेस करण्याकरता ज्ञानेश्वर ऑन स्ट्राइक. ज्ञानेश्वर करता बॉल त्याने केली एअर स्ट्राइक. बॅक टू बॅकचा 3रा तडाखा. षटकारांची हॅट्रिक इथून कंप्लीट करताना ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आणखी एक बिग ब्लास्ट. थँक्यू लोपेश 11 शिरवली आणि तसेच स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे टॉस साठी. या 4 बॉल नंतर आम्ही टॉस करणार आहोत. धावफलक 35-35च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अक्षरशः इथून टीम मीटिंग घेण्याकरता मजबूर केला जातोय. ज्ञानेश्वर एका साईडने आता रंगामध्ये आलाय. तर कदाचित इथून रंग खराब केला जातोय गोलंदाजाचा. पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर षटकार. चांगली बॅटिंग ज्ञानेश्वरच्या माध्यमातून उत्तर पाहायला मिळाली. शॉर्ट बॉल इथून आणखी एकदा इथून चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. एक तेरी तो एक पेरी. चांगल्या प्रकारचा कमबॅक चांगल्या प्रकारचा झालाय. आणि निश्चित स्वरूपामध्ये जे काही लोक म्हटले होते की आम्ही 2025 मध्ये कमबॅक करणार, पण त्याच्यानंतर 2 महिने गेले तर आता 3रा महिना देखील संपत आला ना. ते लोक सांगत असतील की आम्ही आणखी 2 महिन्यानंतर कमबॅक करणार, कारण की IPL आली आहे. तर IPLच्या नंतर कमबॅक होतो मित्रांनो. इथून चांगल्या प्रकारचा कमबॅक तर चैतन्याने केलाय. षटकार पडल्याच्या नंतर लाईन आणि लेंथ चेंज केली गेली. जर तुम्हाला एक सर्वोत्तम गोलंदाज बनायचा असेल तर तुमच्याकडे 6 प्रकारचे 6 बॉल असणं फार महत्वाचं आहे.
आणि लाईन आणि लेंथ परफेक्ट ॲक्युरेसीतून 100% आहे. ॲक्युरेसी चांगल्या प्रकारची चैतन्याची. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टोस वरती आले तिथून बॅटर चांगला फटका सजवलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल निघून गेलाय. आलाय दर्जेदार चौकार. पण आता मनाच्या विरोधामध्ये जाऊन बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील एक्झॅक्ट? एक 50-55-60. असे कुठले बॅटर्स असतील? दीपेश माने आहे, मी स्वतः आहे, तुषार पानसरे आहे, प्रतीक पानसरे आहेत, मयूर माने आहे. म्हणजे बॅटिंग लाईन बराच स्ट्रॉंग आहे तुमच्याकडे. आणि तसेच बॅटिंग करत असताना समोरील संघ देखील मातब्बर आहे. आणि आय थिंक मला जसं समजलं की माहिती हा खेळाडू देखील तुमच्या टीमचा एक हिस्सा आहे. मग कसं फील करणार एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत असताना? आहे क्रिकेट म्हणजे मैत्री, ग्राउंडमध्ये असलो का मैत्री
बनल्या जात आहेत 51 धावा जिंकण्याकरता 52 धावसंख्येचा आव्हान आहे. नेक्स्ट मॅच देखील अप्रतिम दर्जाची होणार आहे. स्टार क्रिकेट संघाचे कॅप्टन त्याने जिंकला टॉस आणि त्याने सांगितलं की आम्ही सर्वप्रथम करणार आहोत फिल्डिंग. बॅटिंगचं आमंत्रण इथून दिलं ते लोपेश शिरवली या संघाला. दीपेशजी माने सर त्यांचा तो संघ आपण बघणार आहोत. इन ॲक्शन आमचे बड्डे बॉय दीपेशजी माने सर देखील असतील इन ॲक्शन. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथून गडी बाद झालाय. चारोखाने चित्त ज्याला म्हटलं जातंय, इथून पहिल्या बॉल वरती मोठा धक्का. हा तोच खेळाडू आहे ज्याने की पाठीमागील मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. तो आता शून्याच्या आकड्यावरती शून्याचा चष्मा घालून बाद झालाय. थँक्यू डीजे. अक्षयचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मयूर सारखा मोठा खेळाडू बाद केलाय त्याने. केदार आला आता बॅटिंग करण्याकरता आणि पहिल्या बॉल वरती जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर अक्षरशः इथून उत्तर कोणाकडे नव्हतं. आणि मयूर सारखा इथून मोठा गडी बाद होणं आणि निश्चित स्वरूपामध्ये इथून भारत 11 देवाचे गोटणे संघाला इथून एक मोठा धक्का लागला. एक मोठा धक्का इथून लागला निश्चित स्वरूपामध्ये. अक्षयचा पुढील एका साईडने विकेट पडली पण त्याचा इथून प्रभाव काय केदारवरती दिसला नाही. केदार पहिल्या बॉल वरती त्याने आल्या समाचार घेतलाय. पहिल्या बॉल वरती त्याने षटकार खेचलाय आणि अक्षरशः ते म्हटलं जातं ना की अक्षयच्या चेहऱ्यावरती त्या विकेटचा जास्त आनंद राहू दिला गेला नाही आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आल्याला षटकार खेचलाय. जर तुम्हाला गोलंदाजावरती प्रेशर बनवायचं असेल तर त्याच्यावरती आल्या आक्रमण करा आणि ते इथून केदार याने दर्शवलंय. अशाच स्ट्रोकची आवश्यकता आहे. 51 धावसंख्येचा आपण बघितलं होता एक मला मोठा डोंगर उभा केला होता. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात चांगला स्टार्ट मिळाला डीजे. थँक्यू डीजे. बघा केदार आलाय. केदार दमदार असरदार अक्षरशः चांगली बॅटिंग त्याने केली आहे. केदार आहे, दमदार आहे आणि असरदार देखील ठरला आपल्या टीम करता. पहिल्या बॉलवरती अक्षयला विकेट मिळाली पण त्या विकेटचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती जास्त राहू दिला गेला नाही. केदारने त्याचा तो आनंद इथून हिसकावून घेतलाय, खेचून घेतलाय. 6-4 समाचार चालू झालाय. 10 धावा धाव फलकावरती एक गडी बाद झालाय. भारत 11 देवाचे गोटणे संघ जिंकायचं असेल तर 52 धावा धाव फलकावरती उभ्या करावा लागतील. पण आतापर्यंत चांगला स्टार्ट केदार करता. आणखी एकदा आडव्या बॅटने सरळ रिझल्ट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिगेस्ट लॉंगेस्ट षटकार 6. थँक्यू डीजे. जशास तसं इथून उत्तर दिलं जाते. अप्रतिम दर्जाची बॅटिंग केदार करताना केदारने आतापर्यंत जिम्मेदारी उचलली आपल्या खांद्यावरती आणि जिम्मेदारी उचलून त्याने सांगितलं की मी चांगली बॅटिंग करणार, आपल्या टीमला इथून विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवणार आणि माझ्या संघाकरता माझ्या वतीने जेवढं काही होईल त्याच्यापेक्षा मी जास्त काय करेन. फुल टॉस फुल टोल वसूल केला जाईल. मासिव हिट षटकार 6.
थँक्यू डीजे. धावफलक वाढलाय वेगवान गतीने. 22 धावा पहिल्या बॉलवरती. इथून मयूर भले बाद झाला, फरक पडत नाहीये. मयूरपेक्षा 101 धुरंधर आमच्या टीम मध्ये आहेत. त्याचं जिवंत उदाहरण, सर्वोत्तम उदाहरण केदार याने दिलंय. 22 धावा धावफलकावरती. 4 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतोय आतापर्यंत केदार. अक्षय वरती प्रेशर आहे आता. अक्षय वरती इथून प्रेशर आलाय. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, हा चांगल्या प्रकारचा बॉल आहे. चांगली लाईन आणि लेंथ. पहिलं षटक बघा इथूनच समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धावफलक जाऊन पोहोचलंय. 22 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये. 12 बॉल आणि जिंकण्याकरता 30 धावसंख्येची आवश्यकता. एकदा आपण ऐकूया डीजेला आणि त्याच्यानंतर आपण लगेचच येऊयात सायदीप चषक 2025च्या दिशेने. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत लुपेश 11 शिरवली म्हणजे दीपेशजी माने सरांचा तो संघ असेल. इन ऍक्शन असतील. बड्डे बॉय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धा बघतोय. इन ऍक्शन असणार आहेत ते. त्यांची निश्चित स्वरूपामध्ये टोळी मैदान दरम्यान उतरणार आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार क्रिकेट संघ, तो देखील एक स्टार कास्टने भरलेला संघ आहे. बॉलिंग मार्क वरती आता चेंज होतोय, बदला होतोय. राया आलाय. रायाचा पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा. इथून रनआउटची शक्यता वाढली आहे. डायरेक्ट हिट. कदाचित इथून मामला गंभीर होऊ शकला असता. बघा याच्यानंतर बघा एक ब्लेम लावला जाते की तुझ्या माध्यमातून चुकी घडली, पण अक्षरशः मी सांगतो की इथून जर बॉल कलेक्ट केला असता तर स्टम्प्स वरती लावला असता तर कदाचित रनआउटची संधी तिथे देखील निर्माण झाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात काय घडलं होतं. बॉल थ्रो केला गेला आणि त्याच्यानंतर बॉलर स्टम्प्स वरती आले होते पण बॉलला गॅदर करू शकले नाही, पकडू शकले नाही. जर पकडून लावला असता तर माझ्या मते काम संपलं होतं तिथे देखील. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. सिंगल धाव जोडल्याच्या नंतर इथून कमबॅक केलाय राया. रायाने आतापर्यंत कुठली कसर सोडली नाहीये. हा फुल टॉस बॉल चांगला फटकेतून सजवला. बिटवीन द गॅप खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. एकाने इथून समाधान व्यक्त करावं लागेल. एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर जोडल्या गेल्या त्या 22 धावा आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत शांत ठेवलंय. 3 बॉलमध्ये फक्त इथून 2च धावाला जिंकण्याकरता आणखी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. या 28 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. 9 बॉलमध्ये येणाऱ्या 9 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 28. मग तुम्हाला सर्वांना एक आठवण ताजी झाली असेल ती 8 बॉल 28 ची. विराट कोहली मेलबर्नचं ते मैदान, T20 वर्ल्ड कप समोर पाकिस्तान, हारिस रऊफ ते 2 षटकार ते सर्वांना आठवत असतील. पण इथे एक वेगळीच मजा आहे ही बॅटिंग देखील बघण्यामध्ये. चांगली बॅटिंग इथून मैदान दरम्यान चालू आहे. आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस रुपेशची बारी होती आणि रुपेशच्या बॅट मधून आपण चौकार बघितलाय. येणारे बॉल शिल्लक तुमच्या हातामध्ये असतील ते येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8-24 इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. ही मॅच संपली नाहीये. ही मॅच दोन्ही संघांकरता आणखी इथून जिवंत आहे. येणारे हे 2 बॉल रायाचे अतिशय फार महत्वपूर्ण असतील. हा फुल टॉस समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवलाय.
जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एकच मिळेल, एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. अप्रतिम दर्जाची ही मॅच रंगली आहे. आता हा बॉल अतिशय टर्निंग पॉइंट आणणारा बॉल आहे, कारण की जर या तुम्हाला धावा चेस करायच्या तर इथून या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 20+ धावा बऱ्याच होत आहेत. हा शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळला, इथे देखील रनआउटची संधी निर्माण झाली, पण यावेळेस थ्रो खराब आहे. सिंगल धाव इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने येणारे 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 22 धावा. 6-22चं इक्वेशन आहे आणि स्ट्राईक एंडवरती देखील आता केदार असणार आहे, ज्याने की दमदार बॅटिंग ज्याने केली आहे तो केदार असेल. स्ट्राईक एंडवरती केदारने पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 22 आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्याकरता पाहिजे तरी देखीलच 22. हे निर्णायक षटक इथून हाताळलाय रायाच्या माध्यमातून. मी सांगितलं होतं भले तुमच्याकडे मयूर सारखा फलंदाज आहे, पण आमच्याकडे देखील राया सारखा गोलंदाज आहे आणि अक्षरशः रायाने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती मॅच आपल्या संघाच्या दिशेने झुकवली आहे. 6 बॉलमध्ये इथे देखील फक्त 8 धावा खर्ची पडलाय. रायाची खासियत आहे चांगली, त्याची गोलंदाजी आपण बघितली आहे. येणारे 6 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 22 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही संघांना मी देतो या क्रुशियल मोमेंटवरती खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा ऐकूया डीजेला आणि त्याच्यानंतर 6-22चं इक्वेशन तुम्हाला ऐकवण्याकरता मी येतोय आणखी एकदा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. प्रथमेश आलाय बॉलिंग मार्क वरती, पण प्रथमेश का ये प्रथम षटक आहे, वैयक्तिक त्याच्याकरता हे प्रथम षटक आहे, पण कशा प्रकारे तो बॉलिंग करेल. 6-22 इक्वेशन, बॅटर वरती प्रेशर आहे, बॉलर इथून फ्रीली माइंड इथून बॉलिंग करू शकतो. पहिला बॉल प्रथमेश, या तुमचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये देखील तुमचं हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग केदार, दमदार सरदार. थँक्यू. चला वेळेला महत्व द्या, कारण की इथून क गटाला अजून सुरुवात झाली नाहीये. क गटामध्ये देखील 3 मॅचेस बाकी आहेत आणखी, तर आम्ही आग्रहाची विनंती करतो की तुम्ही वेळेला महत्व द्या. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 5 आणि 5 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. केदार ऑन स्ट्राईक, आणखी एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून घसेटून मारलाय, याला म्हणतात माराकम घसीटा जादा. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅक टू बॅकचा दुसरा तडका. थँक्यू डीजे. बघा निश्चित स्वरूपामध्ये मी या गोलंदाजाच्या दिशेने जाणार आहे, कारण की हा बॉल चांगल्या प्रकारचा होता, त्याने माइंडसेट देखील चांगल्या प्रकारचा ठेवला, शरीरापासून दूर ठेवला तरी देखील खेचून मारलाय. आणखी 10ची आवश्यकता जिंकण्याकरता. आखूट टप्प्याचा बॅक टू बॅकचा तिसरा तडाखा, केदार दमदार असरदार. वाह, थैंक यू डीजे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. वाह, काय बॅटिंग करतोय. आणि केदार मला वाटते की बघा केदार वैयक्तिक 42-42च्या आकड्यावरती बॅटिंग करतोय. संघाला जिंकण्याकरता इथून आणखी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 बॉलमध्ये. ही मॅच संपली नाहीये मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला आयुष्यामध्ये असं वाटतं की सर्व काही संपलंय, तर त्या 3 मॅचेस आठवा निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला त्या मॅचेस आठवण मी करून देतो. विराट कोहलीची ती मॅच 8 बॉल 28, त्याच्यानंतर ॲशेस आपण ती बघितली होती, बेन स्टोकची ती इनिंग आणि त्याच्यानंतर मॅक्सवेलची इनिंग. हा बॉल चांगल्या प्रकारचा, मी सांगितलं होतं मॅच संपली नाही, पण कदाचित ज्ञानेश्वरची चुकी ही खूप मागणी ठरेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नशिबाचा चौकार. शेवटच्या षटकामध्ये इथून 22 धावसंख्येची आवश्यकता असताना आणि शेवटच्या षटकामध्ये
शेवटचे 2 बॉल राखून 22 धावा ठोकल्यात. केदार याने आपल्या संघाकरता काय योगदान दिले, अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकलंय. मी सांगितलं होतं मॅच संपली नाहीये, पण जर कदाचित ज्ञानेश्वरने जर कॅच पकडला असता ना मित्रांनो, तर या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललं असतं. पण क्रिकेटच्या जगतामध्ये जर तरला बिलकुल थारा नाहीये. ही मॅच इझिली जिंकली जाते.